आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध आद्रीसी पै केला, तू शेष लाधला दत्तात्रया. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण, ब्रह्मयाने बोध आद्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा नतमस्तक करून उंबरे या पवित्र मातीमध्ये सकल संतांच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेल्या या मातीमध्ये भगवंताच्या चरण सानिध्यात आदरणीय श्री मत्स्येंद्र महाराज यांनी मला हे आवर्जून दिलेलं निमंत्रण आणि पखावज वाजवण्यासाठी एक महाराष्ट्रातल्या ख्यातकीर्त पठडीतली व्यक्ती, त्यांच्या वाजवण्याला नजाकतीला आपण वाह क्या बात म्हणावं, इतका चांगला मनुष्य पखावजाला. पिठी वादकही उत्तम. किशोर महाराज आणि त्यांच्या गुरुबंधूनं गायलेली चाल ही सुद्धा अतिशय अफलात आणि अप्रतिम आहे. त्याचबरोबर महेश महाराज लांबे सातत्यानं मला वडिलासारखं प्रेम देतात. ते पुत्रवत आहेत आणि त्यांनी मला इथपर्यंत आणलं. आल्यानंतर प्रांगणातलं कीर्तन पाहून मला खूप वैयक्तिक पर्सनल आनंद झाला. त्याचं कारण आहे किशोर महाराज, चंद्र आहे साक्षीला. आपल्या कीर्तनाच्या साक्षीला ईश्वर कोणीतरी असावा लागतो, म्हणून प्रत्यक्ष चंद्रमाय आणि तुम्ही वाजवलेलं रूपकही माझ्या लक्षात आलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्या तोंडाने माझा मोठेपणा सांगणं मूर्खपणाचा कळस आहे. मी रोज 10,000, 15,000, 20,000, 30,000, 40,000 कीर्तनाला लोक आजमावणारा प्राणी आहे. आणि स्पीकरवाल्यांनी मला हा ध्वनी ऍडजस्टमेंट करून दिल्याबद्दल तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांचा काही दोष नव्हता. इथपर्यंत मला कळतं की लाईट नसल्यानंतर मशिनरीला लोड वाढण्यासाठी जनरेटरचा सपोर्ट घ्यावा लागतो. आय एम इलेक्ट्रिशियन. मी आयट्या केलाय, इंजिनिअरिंग, मी डॉक्टरेट केली. मला वैज्ञानिकता कळते, पुरोगामित्व कळतं, परिवर्तन कळतं. फक्त दोष असा आहे, इंधनाचं जनरेटर जर जवळ असेल, डिझेलचं वा पेट्रोलचं, तर त्याच्या प्रदूषणानं वक्त्याच्या घशाला प्रॉब्लेम निर्माण होतो. एक कारण. दुसरं कारण असं की त्याच्या ध्वनीनं कीर्तनकाराचा स्वर बिनचूक लागत नाही आणि गायकाला हरकती, नजाकती, हळुवारपणा मांडता येत नाही. आता कसं काळी पडली तरी मंडपात आवाज येईल एवढी सोली व शांतता आहे. मी केवळ तुमच्याकडेच नाही, ठाण्याला, मुंबईला, कोणाकडे पण जाऊ देत, त्यांना गेल्या गेल्या प्रार्थना करतो, रस्त्यावर गाड्या येणार नाहीत अशी एक प्रार्थना करतो आणि जनरेटरचा आवाज कानावर येऊ देऊ नका अशी एक विनंती करतो. कीर्तनकाराचं किंवा माझं पर्सनल त्या बिचाऱ्या श्री दत्त सौंड उमरे यांच्याबरोबर काय आपला कलह आहे का? काहीच भांडण नाही, कारण नाही, काही नाही. मग त्यांची पण ऐन वेळेला त्रेधा तीरपीठ होती ना, नेमकं काय करायचं. म्हणून मी कीर्तनाच्या आधी बिफोर इथे आलो आणि बसलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की जनरेटर जर असलं तर आवाज येईल बुवा, तो लांब कुठेतरी केबल लावायचं आणि तो खर्च गावकऱ्यांनी करायचा असतो. म्हणजे त्यांना ते दूरवर केबल अंथरून जंक्शन किंवा जनरेटर लावता येतं. त्याच्यात दोन प्रकार आहेत, एक आवाजाचा आहे आणि एक मुक आहे. मुक्याला थोडे पैसे जास्त लागतात, पण जनरेटर मुका असलं तर बुवा बोलका होता. दोन प्रकार आहेत. त्यामुळं स्पीकरचा ध्वनी मला आवडला. अतिशय उत्तम स्पीकरचा ट्रेनिंग आणि ध्वनी आहे. आणि पेटी वादक, पखावज वादक चांगले. पहिला दिवस आहे, मी महाराष्ट्रातलाच आहे, आपल्याच जवळचा आहे. आदरणीय महाराज मला सुखदुःख कळतात. आपल्या ग्रामीण भागात 7 ते 9 कीर्तन अशक्य प्रकरण आहे. त्याचं कारण आहे, शेतकरी वर्ग आहे, गायी आहेत, धारा आहेत, कबाड कष्ट आहे, स्वयंपाक आहे, चोरीला पोतीला द्यायचा आहे, घरातल्या लेकरांचं आवरायचं आहे, कडबा कुट्टी करायची, दुधावाल्यांचा व्यवसाय. त्यामुळे 7 ते 9 हा वेळ पुण्या मुंबईवाल्यांना ठीक आहे, साताऱ्यावाल्यांना. आपल्या प्रभागाला 8 ते 10, फार तर फार 9 ते 11 पर्यंत कीर्तन आपल्याला करता येतं. तर माझा कसलाच दोष नाही. मी 3 तास आदरणीय श्री महेश महाराजाकडे येऊन थांबलो. मी म्हणलं त्यांचा निरोप आला की मला सांगा.
आम्ही आलो, बसलो. ज्यांच्या घरी मी गेलो त्या कुटुंबांनी मला खूप प्रेम दिलं. माझ्याबरोबर हे मधुरानंद स्वामी आहेत, आखाड्यातला महात्मा आहे. हे डॉक्टर हाकाळे सर आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि मला अमर बनकर नावाचा माझा सातत्यानं माझ्याबरोबर असलेला ड्रायव्हर घेऊन आला, त्यालाही मी धन्यवाद देतो. कीर्तनाकडे गाड्या का नको म्हणतो, त्याचं युट्यूबला सर्च करून तुम्ही पहा. गेल्या 15 दिवसापूर्वी एक कार गाडी एका हॉटेलमध्ये शिरली, 3 जण मेले. नाही कळलं तुम्हाला? गजानन महाराजांच्या सेगावच्या दिंडीत जालना रोडला बीड जवळ दिंडीतच ट्रक शिरला आणि कितीतरी लोक मेले. प्रदूषणमुळे प्रॉब्लेम होतो, त्यामुळं जंगलात, स्मशानात, रानात कीर्तन परवडलं. पण उघड्या बाजारातील कथा हे तो नावडे पंढरीनाथ या संत वचनाला तुम्ही रिजेक्ट करू शकत नाहीत, बदलू शकत नाहीत, काहीच नाही. ते बिचारे आरडगाव आणि अजून कोंडवडचे दोघंही मला म्हणाले, आवाज म्हणला, अहो नाही हो, मला नाही जमणार ते, किंवा माझं भांडणही नसतं. कोणी करणार असला एखादा कीर्तनकार शिल्लक तर त्याला करू देत, मी थांबतो. अशी माझी सुस्वभावी स्वतःची वागण्याची पद्धती आहे. फक्त मी एक शिस्त ठेवली आहे की स्पीकरचा ध्वनी, पखावजाचं मापन, गायकांचा आवाज किती स्केल मध्ये असला पाहिजे, याला काही नियमावली आहे. असो, पहिला दिवस आहे, त्या मानानं माता भगिनी पुरुष पुष्कळ जमलेत, धन्यवाद द्यावा लागेल. एक तर तुकोबरायांच्या बेजीचा कालावधी आहे, आणि दुसरं प्रकरण त्याला टच आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या जलसमाधीचा सोहळा, 2 महाविष्णूच्या अवताराच्या वैकुंठ गमनाचा सोहळा, आणि तत्प्रीत्यर्थ श्री महापुरुषांच्या नावाची यादी आत्ताच्या पत्रिकेत वर्णन केल्याप्रमाणे आहे. इथे ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेनं तर आहेच, पण श्री उमरेकर महाराजांची असीम कृपा आहे, जंगलीदास महाराजांची प्रतिमा आहे, त्याचबरोबर मला वाटतं भीमसिंह महाराजांची पण प्रतिमा त्या पत्रिकेत छापलेली आहे. मत्स्येंद्र महाराज अत्यंत सात्विक, सरळ, विनम्र मनुष्य. मला कुणीतरी म्हणालं ते काही समोर येत नाहीत, मागच थांबतात. मोठी माणसं, कलावंत माणसं, पार्श्व गायक माणसं स्टेजवर नसतात. प्रॉम्प्टिंग करणारे, नाटक लिहिणारे पडद्याच्या माग असतात. आणि नाटक ज्याला करायचे त्याला नाटक लिहिणारा मागून प्रॉम्प्टिंग करत असतो. मी आय एम आर्टिस्ट, मी स्वतः 87 पर्यंत पुण्यात प्रयोग केली आहेत, त्यामुळे मला तेही ठाऊक आहे सगळ्याच गोष्टी. अजून एक स्पीकरवाल्यांना जाता जाता तुम्हा दोघा बंधूंना सांगतो, बंधू नसताल तुम्ही कदाचित, पण बसला जवळ म्हणून बंधुत्व आहे, बंधूच आहे, चुकणारच नाही. मी आलो रायाचा जो शिहोर ऐका. तर या माईक मध्ये ना मॅग्नेट असतं, मॅग्नेट, आणि मॅग्नेटाची चुंबकासारखी शक्ती असते, आकर्षण शक्ती. मॅग्नेटच्या समोरच्या जाळीला वक्ता आणि गायकाचा ओठ लागला तर कालांतरानं ओठ काळी पडतात आणि त्याची स्वरनलिका सुकायला लागते. म्हणजे ऊन पडल्यावर कांद्याची पात सुकावी तशी. आणि कालांतरानं त्या बुवाला कॅन्सर होतो आणि त्याचं कीर्तन कॅन्सल होतं. म्हणून तुकोबरायांनी स्वप्नात मला दृष्टांत दिला आणि ते म्हणाले, एक काम कर बेटा. म्हणलं काय? राखावी बहुतांची अंतरे, टायटल होतं त्यांचं. आणि दुसरं प्रमाण होतं, एरती माईक दुःखाची जनती. दृष्टांत कळला तुम्हाला? म्हणजे माझं जे मांडण असतं, जे प्रेझेंटेशन असतं, ते भांडण कलह करणार नाही, हसत खेळत सगळ्यांना रुजावं, पटावं, या अर्थाने मी चिंतन करतो. अजून विज्ञान सांगतो. 2019ला कोरोनानं थैमान घातलं आणि उभ्या विश्वातल्या लोकांना थरकाप आला. आपले कितीतरी मित्र, सहकारी, गुरुबंधू भांडण्यात कमाल होते, बरेच जण गेले. काही वाद वगैरे वाद असले तर आपलं तालीम. अरे बाप, चांगलंय चांगलंय, आनंद. 19 साली कोरोनाच्या भयानं डॉक्टर अनेक जण गेले. डॉक्टरही पेशंटला तपासत नव्हते, असा भयानक काळ आला होता डॉक्टर. अशा काळात एक संत वचन मला अभ्यासायला मिळालं. आदरणीय महाराज शतपत्र अभंग प्रकरणातले, त्याने असं लिहिलं, ऋषी काय वेडे एकांती राहती, नयनी पाहती परब्रह्म. एकांतात साधू संत देव राहत होते. त्याचं कारण जवळ आले की इन्फेक्शन होतं. कुणाच्या हाताच्या स्पर्शाचा कधी रोग आपल्याकडे संक्रमित होईल,
सांगता येत नाही. डॉक्टर तुमच्या मेडिकल काउन्सिलच्या इलेक्ट्रोपॅथीत, होमिओपॅथीत, आयुर्वेदात कुठल्याही पॅथीत आमची नॅपकिन तुम्ही वापरायची नाही आणि माझा टॉवेल तुम्ही घ्यायचा नाही आणि मधुरानंद स्वामींची साबण मी घ्यायची नाही. का? इन्फेक्शन करते. हे जसं विज्ञान आहे तसं या माईकला, त्या बेचाऱ्या स्पीकरवाल्या मालकाला माहिती नसतं की माईकच्या जाळीला किती छिद्र आहेत म्हणून. त्यांचा तरी काही दोष नाही ना तो. आणि आपल्याला माहिती नसतं त्याला छिद्र आहेत, त्याला काही रोज निर्जंतुकीकरणाचं लिक्विड लावलेलं नसतं, सॅनिटायझर सारखं अजिबात नाही, किंवा गोमूत्रासारखं लिक्विड टाकलेलं नसतं. त्यामुळे त्यात इतके सूक्ष्म जंतू असतात की ते मायक्रोस्कोपीतून पाहिले तरी दिसत नाहीत. काही काही पोटाचा सोनोग्राफी आणि एक्सरे करूनही रोग निदान होत नाही डॉक्टर. काहीला MRI CT स्कॅन करून डोकातला विकार कळत नाही, त्यांना मायग्रेन चक्रात येतात. तसं यातले रोग दिसत नाहीत पण ते असतात. म्हणून वक्ता आणि माई याचं अंतर असावं हे पथ्य मला गेल्या अनेक वर्षापासून कळल्यामुळे मी एवढ्या अंतरावरती बोलतो. आणि मला तरी वाटतं मंडपातल्या म्हणजे या समोर बसलेल्या प्रांगणातल्या माता भगिनींना सगळ्यांना माझा आवाज स्वच्छ येत असेल असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. तुम्हा सगळ्यांना आवाज येतोय ना? राहिला प्रश्न गावात आवाज येत नाही, अगदी बरोबर आहे. पण 12वीच्या परीक्षेचा कालावधी आहे, 10वीच्या परीक्षेचा कालावधी संपलाय. त्यामुळं आपल्याच लेकरांना, नातवंडांना, पुतण्याला आवाजाच्या प्रदूषणानं अभ्यासात व्यत्यय होऊ नये म्हणून कायदेशीर पिनल कोड ऍक्टच्या नियमाप्रमाणे आवाज ध्वनिक्षेपण कमी असावेत असा कायद्यात नियम आहे. ग्रामीण भागात कुणीच कोणाचं ऐकत नाही, डॉल्बी सुद्धा मोठ्याने वाजवतात. पण पुण्या मुंबईला अपार्टमेंटच्या शेजारी स्पीकरचा आवाज जर आदरणीय ढोकणे महाराज मोठा झाला तर शेजारच्या वरती केस करण्याची पद्धती असते. विठ्ठल काय झालं, नेमकी लाईट गेली न पत्रिका माझ्या हातात आली. आत्ता कळलं तुकोबरायांच्या गाथेचं पारायण आहे. तर महाराजांचा अभंग घेतला असता. असो, सगळे संत आपल्याला समान आहेत, वादाचं भांडणाचं अजिबात काही कारण नाही. दोन्ही तुकोबराय आणि नाथरायांच्या गुरु परंपरेचा विस्तार आणि चिंतन मी आपल्यासमोर मांडणार आहे. मनपूर्वक आपण ते ऐका. आजचा अभंग आहे आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. किशोर महाराज तुम्ही एक माझ्या ओळखीचे म्हणून मधून अजून तुमचं मी नाव घेतो आणि यांचा आमच्या राजुरीला नातं आहे म्हणून तुमच्याकडे मधून अजून मी पाहिल. शक्य झालं तर स्माईल करत राहा. म्हणजे कीर्तन करताना आनंद वाटतो बाबा, लोक एकामेकावर प्रसन्न आहेत म्हणून. बऱ्याच लोकांचे चेहरे असतात बाबा बर का, काही लोकांचे चेहरे असे असतात बाबा की रोते क्यों तो बोले सूरत ही वैसे, त्यांना प्रसन्नताच नसते. त्यामुळे थोडं मधून अजून जरा गालावर खळी पडली म्हणजे वाटतं कीर्तन जिवंत आहे, मंडप जिवंत आहे, ऐकणारे आहेत बुवा, म्हणून त्यांना मी अधिकारानं प्रेमानं रिक्वेस्ट केलेली आहे. चला, आपल्याला ज्ञानोबारायांची परंपरा वारकरी संप्रदायाला सगळ्याला माहिती. मच्छिंद्र महाराज सगळ्यांना माहिती. कोणती परंपरा आहे सांगतो, जरा क्रिटिकल आहे, गुंतागुंतीच आहे, पण ते सातत्याने सांगितलं पाहिजे. मी सांगत राहतो लोकांना कळावं म्हणून. आपल्या वारकरी परंपरेचं मूळ नाव आहे सनातन, त्याचं बदललेलं नाव आहे वैष्णव, त्याचं बदललेलं स्वरूप आहे भागवत आणि त्याचं बदललेलं स्वरूप आहे वारीकर. पण त्याच्या आधी याचं नाव काय होतं असं कोणी अभ्यासकाने मला जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे काश्मीरी शैवागमनाचं शांभवाद्वैत. म्हणजे समजा तुम्ही वक्ते आबांच्याकडं, हरिभाऊ महाराजांच्याकडं पंढरपुरात चातुर्मासात ऐकलं असलं किंवा संस्थेच्या क्रमात गुरुवर्य भोलेबाबांचं ऐकलं असलं तर तुम्हाला हे सैद्धांतिक विचार किंवा चिंतनाची भूमिका तात्काळ क्लिक होईल. युट्यूब वाल्यांच्या बाबतीत मी हे बोलत नाही, अभ्यासकांच्या बाबतीत चिंतन करतो. तर एक परंपरा आहे शंकराची आणि त्या शंकराच्या परंपरेमध्ये प्राधान्य आहे उमेला. त्यामुळे बुवा लोकांना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझी प्रार्थना आहे, स्त्रियांना परमार्थात अधिकार आहे का नाही यावर चिकित्सेत वेळ वाया न दवडता तुम्हाला चांगुलपणानं काय चांगलं मांडता येतं याचा विचार आपण करा. परप्रांतात स्त्रिया मंडलेश्वर आहेत. ऋतुंभरा देवींचं वात्सल्यधाम हे वृंदावनात निराधाराला आश्रय देणारे
उमा भारती मुख्यमंत्री होऊन गेल्या, सुषमा स्वराज केंद्रात एक जाणत्या मंत्री होऊन गेल्या, प्रियदर्शनी इंदिरा गांधी या देशातल्या एक ऍक्टिव्ह पंतप्रधान त्या काळात होऊन गेल्या. म्हणून सुनीता विल्यम्स अंतराळात गेली, लता दिदी गाणं कोकिळा ठरली आणि अयोध्येला लता मंगेशकर चौक त्यांनी बांधला. हे महाराष्ट्राला कळलं नाही, हे दुर्दैव आहे. तिथे बांधला. आता आचारसंहिता आहे त्यामुळे तोंडाला थोडा लगाम घालणार आहे मी, नाही तर आपले षटकार प्रचंड असतात. विठ्ठल विठ्ठल पीटी उषा धावपटू झाली आणि खानदेशाची कन्या प्रतिभाताई दिल्लीच्या तख्तावर इतिहासात पहिल्यांदा घटनेच्या मसुद्याच्या नियमाप्रमाणे स्त्री शक्ती, नारी शक्ती, महिला, एक भगिनी, एक आई, डोक्याचा पदर, हातभर चुडा, कपाळभर कुंकू, अंगात दागिने घालणारी एक महाराष्ट्रातली स्त्री दिल्लीच्या तख्तावर पहिल्यांदा राष्ट्रपती झाली. हा स्त्री वर्गांचा विजय आहे, याच्या जाणीव तुम्हाला असल्या. त्यामुळे त्यांना तुम्ही टाळू शकत नाहीत. एक कायद्याप्रमाणे तर टाळू शकत नाही, कायद्याप्रमाणे तुम्हाला वक्रपण कर. मी समजा म्हणालो, क्षमा मागतो हा, हे बरं का, ओ दादा, ओ स्पीकर, रेकॉर्डिंग वाले, हे वाक्य एडिट करायचं नंतर. समजा मी म्हणालो की पूर्व आश्रमीचा मी ब्राह्मण आहे आणि मला तुमचं पाणी चलत नाही, तर नियमाप्रमाणे माझ्यावर केस होते की नाही? बोला, कायदा आहे त्याप्रमाणे तुम्ही स्त्रियांना म्हणू शकत नाही तू टाळ घेऊ नकोस, भजन करू नकोस. मर्यादेनं सांगू शकतो, प्रेमानं सांगू शकतो, ओंजारू शकतो, गोंजारू शकतो. बर, त्यांनी परमार्थ करू नये असं निषेधाचं प्रमाण माझ्या अभ्यासात मला आतापर्यंत सापडलेलं नाही आणि करावं असंही सापडलेलं नाही. फक्त एक सूत्र सापडलंय, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. आता अर्थ आहे का, ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश पवित्र मानला जातो, एवढाच अर्थ आहे. आणि दोन्ही गुरुजी व्याही इथे आलेत, त्या दोघांनाही विचारा की पहिल्यांदा वेद असं म्हणतो मातृदेवो भव पितृदेवो भव, आणि वारकरी संत सुद्धा त्वमेव माता च पिता त्वमेव, त्याचं ट्रान्सलेशन धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. दीर्घ केलंय, लक्षात धरा तुम्ही. म्हणजे माता भगिनींना प्राधान्यच आहे ना. तुमच्या विना सप्ताहाची शोभाच नाही, तुमच्या विना नामयज्ञ नाही, तुमच्या विना नगर प्रदक्षिणा नाही, तुमच्या विना सडा सांबर्जन नाही, तुमच्या विना अवक्षणाचं ताट नाही. महाराजांनी संन्यास घेऊ द्या, नाही तर हिमालयात जाऊ द्या. मी संन्यास घेतला आणि पुणे जिल्ह्यात मठ बांधला, तरी तवा आणलाच, गॅस आणलाच, ओटा बांधला, चमचे आणले, वाट्या आणल्या, जग आणला, हंडा आणला, टवटी बसवली, ॲटॅच संडास बाथरूम बांधला, मठाची टापटी कुणी करायची, गडी ठेवला. तुम्हाला मला एकट्याला करमत नाही, एकलेची नकंठवे म्हणून चतुर्भुज नर करुणी होणी नाही, करुणी केले. त्यांना केलं, मग नंतर तिला बाळ, मग त्यांना दूध, मग दुभती गाय. मला उत्तर द्या खालून, कमी झालं का वाढलं? मीच नाही, माझ्यापेक्षा अजून एखादा हिमालयातला उभा राहणार ऋषी आणू द्या. क्षमा मागतो, तुम्ही सगळ्यांनी टाळ्या द्यायच्या, यांच्या विना पर्याय नाही. तुमच्या विना जगातला योगी, तपस्वी, विवेकानंद, शिवराय, तानाजी मालुसरे, सावरकर, लालबाल पाल, हे सगळे दिग्गज कोणाच्या उदरी जन्माला आले मला सांगा ना तुम्ही? कोणाच्या उदरी जन्माला आले? या माता भगिनींच्याच उदरी जन्माला आले. मत्स्येंद्र असतील, कवी नारायण असतील, हरिनारायण असतील, चमस नारायण असतील, जगाचा नायक ब्रह्मांडाचा भगवान कृष्ण असेल, रामचंद्र असेल, माता वर्गा विना काही पर्याय नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे, त्यांच्यावर फार टीका टिप्पणी अस्त्र आपण येणाऱ्या काळात नाही सोडायला पाहिजे. तुम्ही असं म्हणून मला काही पुरोगामी, परिवर्तनवादी, फारच आता समाज सुधारायला निघालाय असे कुणी कयास किंवा अर्थ लावू नका. पण कायदा तुम्हाला आता सध्या जो नियम सांगतो त्याचं परिपालन आपल्याला करावं लागेल, हे लक्षात धरा तुम्ही. म्हणून
भगवान शंकरानं क्षीरसागराच्या तीरावरती, ऐका उत्तम स्टेप बाय स्टेप चिंतन चाललंय आपलं, शक्तीचे कर्ण कुहर, बरोबर आहे महाराज, शक्तीचे कर्ण कुहरी कानामध्ये कोण, त्रिपुरारी म्हणजे शंकर, गुह्य मंत्र सांगत असताना तो मंत्र अधिक स्पीकरचा आवाज मोठा असल्यामुळे मच्छिंद्राच्या कानावरती गेला. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. म्हणून स्पीकरवाला आवाज कमी का करा म्हणतो, त्याचं कारण एक आहे, जे वर्गणी देत नाहीत, ज्यांना सप्ताह आवडत नाही, ज्यांना गंधमाळा आवडत नाही, ज्यांना महाराज पाहिल्यावर कपाळावरती आठ्या पडतात, अशा दरिद्री लोकाला आपल्या तत्वज्ञानाचा आवाज फुकट ऐकायला जाऊ नये याकरता मी कमी करतो. नाही कळलं तुम्हाला? ते व्हॅच करतील, नॉन व्हॅच करतील, बुट काढतील, झोपतील, पसरतील कॉटवर, आणि मग आवाज येत नाही म्हणतील त्याच्या बापाची पेंड नाही, किंवा आपण कोर्टात ऍफिड्यूट केलं नाही की या अभंगाचे मी इतके हजार घेणार आहे, माझा आवाज तुझ्या कानावर येईलच, तू मातीत जा तिकडं. विठ्ठल तुम्ही जो ध्वनी ठेवलाय ना स्पीकरचा बिनचूक करेक्ट, तो अतिशय सुंदर ध्वनी ठेवलेला आहे. माय त्या लेकराला रागवू नका, गोड बोला, त्याच्या आईकडे द्या, त्याच्या आजीकडे द्या, रागवू नका. बाहेर लेकरू इथे, लेकराला काय कळतं? मला काय झालं घरात, असाच लेकरांचा त्रास झाल्यामुळे संन्यास पण लेकराशिवाय मजा नाही हो. घरात असू, पटांगणात असू, लेकर गोंडस असतात. लेकराला भांडण, वाद, जाती, कलह, राजकारण काही नाही, गोड असतात ते, गोड. कित्येक लेकरांना मला कडावर घ्यावं वाटतं, पण लेकर माझ्याकडे येतच नाहीत महाराज. त्यांना वाटतं हे हसवलं आलं का काय काय जवळच. एक लेकरू त्याच्या मम्मीला म्हणाल, मम्मी ते बाबा की नाही वानरा सारखं दिसतात. आता त्या लेकराची इच्छा मी कशाला बंद करू? ते काय मला म्हणाला, वानरा सारखे दिसतात. त्याची आई स्वयंपाकघरात गेल्या गेल्या त्याला मी एकट्याला पाहिलं असं केलं. त्याने जी बैठक ओली केली ती पुसायला आईला 1.5 तास लागला. दृष्टांत संपला. विनोद काही ओढून ताणून करायची गरज नसती, सहज झाला पाहिजे. नवीन लोकांना आरडाओरडा करावा लागतो, आम्हाला अजिबात गरज लागत नाही. विठ्ठल चिंतन चाललंय. आता या प्रमाणाला मी तुम्हाला चिंतनला प्रमाण देतो. आदिनाथ उमा बीज प्रगट, आदिनाथ उमा बीज प्रगट, आदिनाथ उमा बीज प्रगट, आदिनाथ उमा बीज मथिंद्रा लागले सहज मथिंद्रा लागले, मथिंद्रा लागले सहज स्थिती, मथिंद्रा लागले, मथिंद्रा लागले. काय आवाज आहे का? मथिंद्रा लागले सहज स्थिती, मथिंद्रा लागले. क्या बात है? मथिंद्रा लागले सहज स्थिती, मथिंद्रा मथिंद्रा
घातले सहज, गुरुकुलाची कृपा सहज स्थिती, संतांचे कीर्तन सहज स्थिती, गाथा पारायण सहज स्थिती, गावकऱ्यांचं प्रेम सहज स्थिती, सहज प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागते, पण त्यात सहजता नावाचं प्रकरण असतं. काही गायकांना एखाद्या रागाला आळवायचं असलं तर खूप त्याला वेळ द्यावा लागतो. कीर्तनात एवढा वेळ नसतो. कीर्तनात सैन्यासारखं असतं, कधी आक्रमण होईल हे सांगता येत नाही, आणि त्यावेळेला करेक्ट त्यांना जागा राहावं लागतं. स्वामी कोणाचे कोण येतात तुम्हाला एवढ्या रात्री? मला तुमच्यावर हल्ली शंकाच यायला लागली. ते कोंडवळकडून ते आरडगावचे म्हणतील काय प्रॉब्लेम आहे या वयात या माणसाला सारखे फोन येत आहेत. बरं नेमके कीर्तनातच फोन येत आहेत. 7 ते 9, 9 ते 11, 8 ते 10. ते म्हणजे ते जुनच का तेच का? महाराज दिवस पहिला असतो नाही दुसरा असतो. महाराज लोकांनी कधीतरी एक दिवस घालावा. नाही कळलं? 7वा काय पाहिला काय? मंडळी चांगली म्हणजे मला ऐकणारे रिस्पेक्टिव्ह वाटले, प्रसन्न वाटले. माता भगिनी ऐकणारे लोक कमी असू दे, पण जे आहेत ते देखणे लोक आहेत, चांगले लोक आहेत. आणि दत्तात्रयावर चिंतन मी करणारे योगायोगानं साऊंडचं नाव श्री दत्त आहे. दत्त शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष, मागे पुढे बघू नंतर करूया नाही. दत्त प्रत्यक्ष, आत्ता, वर्तमान. खूप चिंतन करायचे मला, पण तुमच्या सगळ्यांच्या भावना ओळखून मी खुलणार आहे. नाही तर आपलं जय विठ्ठल करायचं, काही त्रास घ्यायचा नाही. फार जगाच्या कल्याणासाठी मरायचं नाही. एखाद्याचं कल्याण करायला लागलं की तो भिवंडीला नेऊन सोडतो आपल्याला. विठ्ठल उमेच्या कानात सांगितला मंत्र. आता मला सांगा, स्त्री शक्ती जर देवांना मान्य नसती तर शंकरानं उमेच्या कानात श्री महेश महाराज मंत्र दिला असता काय? समजा तुम्ही तुमच्या नूतन नावाच्या बायकोला एखादा मंत्र देणं अजिबात पाप नाही, तुम्ही नाराज होऊ नका. तिचा घेण्याचा अधिकार देण्याचा तुमचा अधिकार आहे. योगायोगाने तुमचं नावही महेश आहे. नाही कळलं तुम्हाला? आणि महेशानच उमेच्या कानात मंत्र दिला होता. म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले, मथेंद्रा लाधले सहज स्थिती. लाभले बर का, म्हणजे प्राप्त झाले. लाधले म्हणजे दिले. विठ्ठल विठ्ठल सगळीकडे तसं आहे. आता ही झाली शंकराची परंपरा. नारायणाची परंपरा सेम आहे, तशीच आहे, जशाच तशी आहे. नारायणाची नारायणी म्हणजे अर्धांगिनी, तिचं नाव रमा, आणि विष्णूचं नाव नारायण. नार शब्दाचा अर्थ पाणी, आणि ते शयन करतात त्याचं नाव नारायण. 2 देव आपल्या वारकरी संप्रदायाच्या कॅबिनेट देवता, 2 आपल्या गुरुस्थानी असलेल्या 2 देवता किशोर महाराज सासुरवाडीत राहतात. कुठं राहतात? शंकर कुठं राहतो? प्रमाण देतो. कमले कमलाक्षेते हरक्षेते हिमालये. भगवान शंकर हिमालयात राहतात. पार्वती हिमालयाची कन्या. तिनं त्यांना घर जावाई करून ठेवलं, आणि घर जावाई असलेल्या जावयाला स्वातंत्र्य नसतं, पारतंत्र्य असतं, स्वायत्तता नसती. आपले सगळे आमदार आल्यावर एकट्याला सत्ता करता येते, आणि जुळाजुळी करताना 3-4 बरोबर घ्यावे लागतात. हे जसं तसं. नाही कळलं तुम्हाला? शेवटी वैयक्तिक असलं की निर्णय घेता येतात धाड धाड धाड, आणि मग निर्णय घ्यायचा असला तर सगळ्याचा एकंदरीत बैठक बसून मग ठराव पास करावा लागतो. शंकर सासरवाडी आणि श्री विष्णू सुद्धा सासरवाडी. कारण की लक्ष्मी जन्माला आली क्षीरसागरातून. बरोबर आहे की नाही? क्षीरसागर हे विष्णूचे सासरे, आणि लक्ष्मी त्यांची कन्या सागराची, आणि पत्नी विष्णूची. आता ऐका. आणि तिचा दुसरा भाऊ आहे शंख.
प्रमाण खरं का खोटं मी भांडणात कधी गेलो नाही, मला जायचं नाही. तुकोबारायांचं वचन असे म्हणतो मी तुम्हाला. मेहुणा जयाचा द्वारिकेचा हरी, मेहुणा जयाचा द्वारकेचा हरी, मेहुणा जयाचा द्वारिकेचा हरी, मेहुणा जयाचा द्वारकेचा हरी. शंख दारोदारी भीक मागे, शंख दारोदारी भीक मागे, शंख दारोदारी भीक मागे. संतांना विचारलं, विष्णू परमात्म्याचा सख्खा मेहुणा, लक्ष्मीचा सख्खा भाऊ, तुम्ही राजधानी क्षीरसागरात आणि हा गावागावात आमच्या सारखाच दर गावात. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. मला एकदा पत्रिका पाहणाऱ्याने विचारलं होतं, तुम्ही फार फिरता, तुमची कुंडली पाहायला मिळेल का? म्हणलं नको पाहू का, आम्हाला बोंबलण्याचा योग आहे. नाही कळलं का? माझ्या हातावरच शंख आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला गुरुबंधू या नात्याने प्रामाणिक सांगतो, मला मात्र आता कीर्तनाला फिरायचा शपथ कंटाळा नको वाटायला लागले. प्रदूषण फार वाढलंय. आता हे पीटी वादक, पखवज वादक, गायक मर्यादेचे म्हणून जमलं, तर यांचे आवाज एवढे वाढलेले असतात की पखवाजाच्या पानाचा आवाज जर 10 रामकृष्ण हरीला ऐकला तर आपल्या लक्षात येतं बीपीची गोळी घेतली काय. किंवा कीर्तनानंतर एकोस्प्रिन रोसिकॅप ही रक्त वितळण्याची घेतलेली आहे काय, एवढा प्रॉब्लेम व्हायला लागला, एवढे आवाज. आणि त्या स्पीकरवाल्याचं काही नाही, हे म्हणतात वाढवा वाढवा. माझं म्हणणं आवाज वाढवण्यापेक्षा जातानी वाढवा. काहींचं समाधान त्यांना वाढवाच. मी एकटाच मनुष्य तुम्हाला या कार्यक्रमात, कमी करा कमी करा, जातानी वाढवा जातानी. आवडतंय ना तुम्हाला सगळ्यांना? का बदल करू काही कीर्तनाचा? तुम्हाला कंटाळा असला मी चहा घेऊन येतो, तुम्ही बसा. काय स्थिती त्या शंखाची? सख्खा मेहुणा, जगाचा नायक, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा करता धरता, त्याच्या सत्तेनं वेदाचं बोलणं, सूर्याचा प्रकाश, समुद्राच्या पर्वतांच्या सीमा, सगळं ज्याच्या सत्तेनं आहे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. पण मेहुणा गावोगावी शंख करतो आहे. या कुत्रा रे कीर्तना. विठ्ठल विठ्ठल. ओ ओ ओ त्याला रागवू नका. ते बिचारा, त्याला मी इकडे मंडपात बोलून घेऊ का? आबा माझ्याकडे गेलं नाही. आता गावातले कुत्रे जमते आणि त्यांच्या चर्चा होईल आता 7 दिवस की आम्ही या गावचे स्थानिक कुत्रे असताना बीडचा कुत्रा का? पांढऱ्या कपड्यावाली बुवा आमच्यावर तुटून पडते. भगवे तरी श्वान सहज देशाच्या. प्रमाण झालं का नाही कुत्र्याचं? विठ्ठल बबनराव पाचपूत यांच्या गावी काल्याच्या कीर्तनात मी 17 कुत्रे मंडपात गोळे केले. आणि पुन्हा कीर्तनात म्हणतो, किती कुत्रे भुंकले तरी संप्रदायाचा बालही बाका होणार नाही. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे देवा धर्माच्या विरोधात किती कुत्रे भुंकले तरी आपल्या धर्माचा बालही बाका होणार नाही. असो त्या बिचाऱ्या कुत्र्याचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कीर्तनाकडे ओळतो, चिंतनाकडे ओळतो. ऐका, ते आता शोधतोय बरं का की पिल्ले कुठे ओरडले. ये चुलताच आहे तुझा. मी ये विठाला अहो, मी 7वीला असताना शेळ्या माग माग पळायच्या माझ्या. मी नुसतं असं करायचं, माग चालायचं.
आतातला फास्ट विनोदाचार्य कोणी पण मी जर चॅलेंज केलं त्याला हसून नाही पडला तर बाप दुसरा माझा विठाल मला वाटतं द्या सोडून आता काय करायचं आपल्याला कंटाळा आला तेच ते सांगून किती सांगितलं तर तेवढेच मिळतात म्हणजे वाटू लावायला लोक प्रेमाचे तेवढेच असतात कशाला म्हणून मी म्हणालो. आता ऐका शंखाला गावोगावी फिरावं लागतं आणि देव जगाचा मालक झाला त्याचं कारण काय प्रारब्धेची जोडे धना प्रारब्धेची जोडे धना प्रारब्धेची जोडे धना. ऐका चाल चौकड्यासारखी झाली प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान किरी अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी समजा फॉर्च्युनर गाडीत माझ्या आम्ही सगळे बरोबर फिरतो पण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. माझ्यापेक्षा माझ्या ड्रायव्हरचं प्रारब्ध चांगलं आहे. दिवसभर प्रवास करून मला बोलावं लागतं आणि तो आता झोपतो आहे. प्रारब्ध कुणाचं चांगलं आहे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. माझ्यापेक्षा त्याचा चांगला मोठा आहे. मी तरी शाल सांभाळून ठेवतो तो शाली आणि पैसे एका दिवसात उडवतो त्या कुणाचा मोठा आहे. कपड्यावर काही नसतं लक्षात. त्यागाची भूमिका वेगळी असते. ऐका वेळ मला कमी आहे अशी एक परंपरा ऐका. रमानाथ म्हणजे विष्णू रमानाथाचा ब्रह्मनाथ म्हणजे काय याची यादी देतो. भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करताना विष्णूच्या बिंबीत एक देठ जन्माला आलं. ऐकताय ना. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरा नाना. ऐकताय ना. माझ्याकडे बघा ना. विष्णू परमात्म्याच्या बिंबीतून एक देठ आलं डॉक्टर आणि त्या देठाला पाकळ्या फुटल्या आणि त्या पाकळ्या स्त्रीकेशर पुकेशर आहे. ज्ञानोबराय काय ऑब्झर्व करतात का कमळावरी भ्रमर पायठी भीती हळूवार कुंचुंबेल केशर या शंका. 13वाध्याय ज्ञानी माणसाचे लक्षण. त्या स्त्रीकेशर पुकेशर आहेत. भुंगा बसला तर त्याच्या पाकळ्या तुटत्यात पण त्याच्यात ब्रह्मा जन्माला आला. कोण 4 मुखाचा ब्रह्मा आणि त्याच्या मुखातनं अपौरुषय वेद आले रघु यजु साम आणि अथर्व. ब्रह्मा जन्माला आला आणि ब्रह्म्याच्या भ्रुकुटीतून पुरी सुरी गंध कुंकू बोलूक कुठे लावायला लागलेत नाही. हे आज्ञाचक्र इथे. आता इथंच लावतात खाली असं नाही. आज्ञाचक्र इथे आणि भ्रुकुटीची जागा ही आहे. इथं भगवंत आहेत आणि त्याला खाली असं नाही. वर कुंकून खाली हळद. त्याचं कारण आहे देवाच्या चरणन त्याला आसन असा नियम आहे. इस्कॉन मध्ये गंध लावताना पहा उभ्या 2 काड्या गोपीचंदनाच्या म्हणजे काय भगवंताचे चरण आहेत. चरण जसं बुवाला आसन टाकतो जावयाला पाठ टाकतो येणाऱ्या श्रीमंताला गालीचा टाकतो तसं भगवंत आल्यानंतर त्याला आसन असावं. नाकापर्यंत असं तुलसी दल ओढतात बघा. ते नीट बघितलं गंध लावताना तुम्ही त्याला इस्कॉन तिलक म्हणतात गौडिया. तसं आसन आहे हळद हे. आता काय पुरींना कोणाला सांगावं बुवा लोकांना म्हणून चंदन लावताना हे आज्ञाचक्र आहे. ऐका त्या भ्रुकुटीतून जन्माला कोण आलं ब्रह्म्याच्या रुद्र तत्व आलं शिव तत्व. आता चिंतन ऐका. उमानाथ विष्णू त्याचा पुत्र ब्रह्मनाथ ब्रह्मा त्याच्या परंपरेत रुद्रनाथ उमानाथ. उमानाथाच्या परंपरेमध्ये गणनाथ. गणनाथाचा शिष्या गजकंथडीनाथ. त्याचं नाव गजमली गजकंथडीनाथ आहे आणि तो गकार स्वरूप आहे म्हणजे गजसमानुमानावा असं राची ढेऱ्यांनी नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास या ग्रंथात प्रतिपादन केलेला आहे. कंथड म्हणजे शरीर धिप्पाड अंग ज्याचं असा जो तो गजकंथडीनाथ. माझ्या रोजच्या कीर्तनात मी वेगळं काहीतरी 10 मिनिट सांगतोच. विठ्ठल म्हणजे गणपतीची परंपरा सुद्धा नाथाचीच आहे. तुम्हाला सांगतो श्लोक मला आठवत नाही आता सगळ्यांच्या पाठात आहे पण माझ्या लक्षात येणं गुरुजीत असा आहे. शेवट असा आहे त्याचा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानी स्मरणितम वेदवाणी प्रवर्तते. झाला श्लोक कंप्लीट. गणनाथ गणपतीचं नाव काय गणनाथ. विष्णूचं नाव काय रमानाथ. पांडुरंगाचं नाव काय पंढरीनाथ भगवान की जय. वैष्णवात रामाला काय म्हणतात सीतानाथ भगवान की. लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांना नाथ उपाधी आहे. कृष्ण परमात्म्याला सुद्धा कृष्णनाथ जी क्या कहते हैं मेरे भाइयों
तिकडचे कथाकार कृपानाथ, कितना सुंदर प्यारा नाम है भगवान का, कृष्णनाथ लिखा है. या जगातलं सगळं तत्व नाथ संप्रदायाला सोडून नाही. आणि नाथ संप्रदायाचे प्रेसिडेंट, मालक, उद्गाते, प्रसवणारे राष्ट्रपती कोण आहेत? तर शंकर आणि दत्तात्रय. विठ्ठल तुम्हा दोघाही भावांना जनरेटरमुळे माझा राग आला असा, पण कीर्तन ऐकून तुम्ही दोघंही माझे फॅन व्हाल. कारण आहे त्याला माझी खात्री आहे. मी इतरांना कमी लेखत नाही, पण 7 दिवसात माझ्या चिंतनाची भूमिका सगळ्यापेक्षा वेगळी असेलच अशी माझी शपथविधी विना घेतानाचा. नाथ संप्रदाय सोडून जगाच्या पाठीवर कुणीच कुठे जाऊ शकतच नाही. तिबेट चायनातल्या बौद्ध फिलॉसॉफी सुद्धा नाथ संप्रदायाचा इफेक्ट आहे. पुढचं चिंतन ऐका. दस्सा, बिस्सा, श्वेतंबर, दिगंबर, स्थानकवासी जैन परंपरेत सुद्धा नाथ संप्रदायांच्या दिगंबर परंपरेचा इफेक्ट आहे. कुठेच कुणी सुटत नाही नाथ संप्रदाया विना. भगवान श्री नारायण नाथच कसे म्हणाल? तुम्हाला यादी देतो. मराठीतला श्लोक आहे. संस्कृत श्लोकाचं मी गेल्या चातुर्मासात ट्रान्सलेशन केलेलं आहे. याला म्हणतात समश्लोकी. तो श्लोक असा आहे. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानि धाडियले, देहे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले. कंथा शैली पुंगी शंख मेखला, जानवे अनकानात ते कुंडले. हाती धरून माळ दंड चिमटा, भाडी भस्माशी लाविले. अलग निरंजन ही परंपरा आहे. या रचना माझ्या बरं का दादा भाऊ. चातुर्मासात मला काही काम नसतं. मी कीर्तन काही घेत नाही. घरच्यांनी मला सोडलेलंय. मठात एकट्याला करमत नाही. पेन आणि कागद माझ्या शेजारी असतो. स्फुरलं काव्य की लिहायचं. नवीन पोरं कविता म्हणतात, गाणे म्हणतात, लावण्या म्हणतात. त्यापेक्षा ही प्रासादिक आहे ना. विठ्ठल काय आधी महाराज जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णाने धाडी येले. जगाच्या उद्धाराकरता नारायणानं या 9 नारायणाला पृथ्वीवरती पाठवलं. तेच हरिनारायण, कवी नारायण, चमस नारायण, द्रुमी नारायण इत्यादी सगळे नवनाथ झाले. आणि त्या नवनाथांचे मालक, मार्गदर्शक प्रत्यक्ष श्री दत्त झाले. दत्ताला जे जे कनेक्ट आहेत ते नाथ संप्रदायातले, विष्णूला जे जे कनेक्ट आहेत ते नाथ संप्रदायातले, आणि शंकराला जे जे कनेक्ट आहेत ते नाथ संप्रदायातले, आणि गणपतीला जे जे कनेक्ट आहेत ते नाथ संप्रदायातले. पुढचा ऐका. रेणुकेला, लक्ष्मीला, सरस्वतीला, महाकालीला, शाक्त परंपरेत जे जे कनेक्ट आहेत ते सुद्धा नाथ परंपरेतलेच. त्याचं कारण आहे भगवान आदिनाथ, त्याची अर्धांगिनी उमानाथ. उमानाथच भद्रकाली, भद्रम कल इति भद्रकाली. भद्र म्हणजे कल्याण करणारी भगवती, तीच पार्वती, तिचं नाव उमानाथ. तुम्ही नाथ संप्रदायाच्या पलीकड जाऊ शकत नाहीत. किती चर्चा. मला एवढाच जर ट्रॅफिक तुम्ही दिला तर हा अमृत आश्रम 7 दिवस केवळ नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास कंटिन्यू नॉनस्टॉप विदाउट प्रमाणात तुमच्या समोर बडबड करील. विठ्ठल भगवान मारुतीला नाथच आहेत. कसे म्हणाल? शंकर नाथ आहेत. आणि शंकराचा अवतार महारुद्र हा नाथच असल्यामुळे प्रमाण देतो. अनादी नाथ दीन तारावयासी, असा जन्म झाला चैत्र पौर्णिमेसी. अनादी नाथ दीन तारावयासी. मारुती दिनांचा नाथ आहे. बर देवाचं अजून प्रमाण आहे. दिनाचा सोय काय नाही. एक प्रमाण माझ्या लक्षातून गेलं. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. मायही नाथ आणि बापही नाथ. आपले आई बाप सुद्धा नाथच आहे. विठ्ठल महाराज वारकरी संप्रदायात 2 परंपरा आहेत. एक शंकराची, सगळ्यांच्या प्रमाण पाठातलंय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु हा आदिनाथ गुरु
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य हरी बोल हात वर करा सगळेजण एक साथ मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बहुत बोलता केला 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 मच्छिंद्राने बहुत बोलता जरा गायक वादकाला टाळ्या वाजवा ना. वा. तुम्ही छान ऐकतायत बोलतायत वर हात केले पण आपणहून तुमचे खाली कधी आले मला कळलं असे बरेच नेते वर जातात पण खाली कधी येतात ते कळतच नाही. चला वेळ आपला संपर्क आलेला आहे. ते बिचार पुत्र मंडपाच्या भोवती फिरतय सारखं मला डुंकून पाहतंय. त्याला वाटतंय आपलाच कोणीतरी मनुष्य आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा महाराज मी गप्पा नाही मारणार. आता या प्रमाणाला संस्कृत प्रमाण आदिनाथं गुरुं वंदे कंठणी ज्ञान सागरं धुंडीराजं प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दनम सान 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 एकामाग एक मी असं पाठच करून ठेवलेलं आहे बघा. पण चांगल्या ऐकणाराचा माझा योगच कुठे येत नाही. विठ्ठल 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 अरे जयवंत महाराज बोधले गुरुवर्य कोरेकर बाबा चैतन्य महाराज ही सगळी तुंतुने शास्त्री समोर असल्यावर बोलणारा मनुष्य मी माझ्या तोंडाने माझा काही मी पाठ पकडून घेऊ स्वकीर्ती कानी न ऐकावी पूज्यता डोळा न देखावी म्हणून आपण गप्पा मारू नयेत. चला नारायणाची परंपरा अशीच आहे. ही झाली नाथ संप्रदायाची परंपरा. जोग महाराज याच परंपरेतले व्यंकट स्वामी महाराज याच परंपरेतले मारुती बाबा याच परंपरेतले लक्ष्मण महाराज इगतपुरीकर याच परंपरेतले. बर माझी आजी तुम्ही आम्ही सगळे विश्वातले विद्यार्थी नाथ परंपरेशीच कनेक्ट. आपण दुसरीकडे हलू शकत नाही जाऊ शकत नाही. देगलूरकरांची परंपरा सुद्धा ज्ञानोबा प्रणीतच आहे. त्यांच्या परंपरेत देवनाथ महाराजांचा अनुग्रह चुडामणी महाराजाला आणि चुडामणी महाराजांचा गुंडा महाराजाला आणि तिथून धुंडा महाराजांची परंपरा विकसित झाली. नाथ संप्रदायाचं कुठं जाणारे सगळे रुद्रनाथ बास संतोषनाथ पागलनाथ अय्यनाथ सीतानाथ रिद्धीनाथ 12.5 पंथ आहेत 18.5 आहेत तसे तर दर्शन येतं काही अवघड आहेत. हे सुद्धा क्रिटिकल आहे. दर्शनी म्हणजे ज्यांच्या कानाला छिद्र पाडून मोठे रिंग बाळ्या घातलेल्या आहेत कुंडल त्याला म्हणायचं